मॅच ऑन होईल. आपण पाहतो आमच्या आयोजक कमिटी नरेंद्र मस्कर यांना पाहतो इन ऍक्शन मध्ये. संपूर्ण जबाबदारी बघा, चेंडूंची जबाबदारी त्यांच्याकडे होती. ऋषिकेश पवार आणि जयवंत मिसाळ. प्रणित पाटील पहिला चेंडू. IIC अँड जे हनुमान भिंगारवाडी संघ बॅटिंग करतोय आणि सलामीची जोडी. पहिला चेंडू ऋषिकेश पवार ऑन फायर आणि बघा डीप कडे सुरुवात धमाकेदार षटकार. समर्थ खानावले. प्रणित पाटील डाव्या हाताचा फलंदाज. पॉवरफुल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. लाईन पाहिली, वेगाने धाव पूर्ण केली. एक धावीने संघ पुढे सरकेल. 9 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय अंतर्वर्तुळामध्ये. ऋषिकेश आक्रमक आहेत. जेव्हा बेलवलीसाठी खेळतो सलामीवीरचा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. मागच्या 4 ते 5 वर्षामध्ये ऋषिकेश पवार जो सलामीची धुरा सांभाळतो बेलवली संघासाठी आणि आता सलामीला आले. आपण पाहतोय बॅटिंग करताना IIC जे हनुमान भिंगारवाडी. स्लोवर वन पुन्हा एकदा लॉफ केलाय. ताकदचा भरपूर वापर आणि ऑन साइडला बघा 2 मोठे फटके आलेत. पहिल्या चेंडूवर षटकार. सिंगल सिंगल आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये प्रणित पाटील महागडे ठरले. त्याच्या शैलीवर आक्षेप घेतला आणि बघा 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून हा स्ट्रोक पाहिला. आनंदाचं वातावरण. टोटल स्कोर कार्ड एकूण धावा दाफलकावरती 14. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 14 आहे. प्रणित पाटील विकेटची गरज आहे. संघाला अपेक्षा असेल कमबॅक करून द्यावा त्याने. पुन्हा एकदा वन्स अगेन त्या क्षेत्रामध्ये. ओ व्हेरी क्लोज, व्हेरी आमच्या थोडं नजरेआड चेक केलं जाईल. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून फटका चांगला होता. अगदी सीमारेषा लगत फिल्डर तिथे उभे होते. खूप छान प्रयत्न झाला. अर्जुन बतालेला तिथे पाहतोय. भागीदारीचा विचार केला तर 14ची भागीदारी होती. आणि पाहूया थोडा नजरेआड होतं आणि पाहूया आपण अगदी कॅमेऱ्याच्या साहाय्याने पाहिलं क्लिअरली. चांगला प्रयत्न, खूप चांगला प्रयत्न बघा तिथे. तसेच उभे होते अगदी क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या, फिल्डिंग लावून घ्या आणि डिसिजन पेंडिंग. फायनली कॅच आउट. पहिला गडी बाद झाला. मात्र ऋषिकेशनं चांगली सुरुवात करून दिली. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करायला लागेल. 3 मध्ये 13 खेळला ऋषिकेश पवार. संघाची धावसंख्या धावफलकावर 14. प्रणित षटक
प्रणितला विकेट हवी होती, त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. पॉवर प्ले मध्ये बॅटिंग करताना IIC अँड जय हनुमान भिंगारवाडी या संघ 14 धावा धावफलकावर. आतापर्यंत 2 षटकार. नवीन फलंदाज सरकलाय क्रमांक 3 वर जयवंत मिसालला पाहतोय. जय हनुमान भिंगारवाडी IIC अँड जय हनुमान भिंगारवाडी हा संघ पूर्वार्धामध्ये बॅटिंग करतोय. सुरुवातीच्या आज 6 सामने हा 6वा सामना आहे. सुरुवातीचे 3 सामने फर्स्ट बॅटिंग करणाऱ्या संघाने जिंकले. प्रथम फलंदाजी, त्यानंतर थोडा उलटफेर झाला आणि मागच्या 2 सामन्यामध्ये चेस झाल्या धावा. आणि आता या सामन्याचा निकाल का असेल? प्रणित पाटील 5 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 14. 1 विकेट. जयवंत मिसालला पाहतो आणि त्याला साथ देतोय विनय गाताडे. लाईन पहिली शॉर्ट सिलेक्शन चांगले. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग कडे फटका यशस्वी आणि मिळतील 4 धावा. अगदी प्रणितच्या या षटकामध्ये पाहिलं 2 षटकार 1 चौकार. ऋषीला जरी बाद केला मात्र त्यानंतर या षटकामध्ये धावा सुद्धा जास्त जमवल्या. काय फटका खेळला बघा विनय गाताडे. प्रचंड प्रतिभावंत विनय गाताडे सांगडे गावचा खेळाडू. 40 गाव प्रीमियर लीग सर्व गाव एकत्र आली. प्रत्येक गावातील टॅलेंट आपण जरूर पाहिलं. आणि आज 1 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावर 18 आहेत. 1 विकेट. ऋषी बाद झाला प्रणितच्या षटकामध्ये. चला मॅच कडे वळूया. एकूण धावा धावफलकावरती 18 आहेत. प्रणित पाटील 18 दिल्या. महागडे ठरला. नवीन फलंदाज विनय गाताडे आले. जयवंत मिसालला स्ट्राईक मिळाली नाही. धावा बनवायच्यात IIC अँड जय हनुमान भिंगारवाडी संघाला. डाव्या हाताचा फलंदाज सुद्धा मैदानावर पाहतो. अपेक्षा असेल चांगल्या धावांची गरज आहे. ओव्हर नंबर 2 सुजित पाटील गोलंदाजी करत असताना पोंजे गावचा हा खेळाडू सुजितला पाहतोय. दुसऱ्या षटकाची जबाबदारी. पहिला चेंडू कोलात टाकलाय. डाव्या हाताचा गोलंदाज आहे. वेग सुद्धा त्याच्याकडे. पहिला चेंडू बघा दबाव निर्माण केले. ऋषीच्या जाण्यानं संघ थोडा बॅकफुटला गेला आणि पॅव्हलियन मध्ये थोडंसं शांततेचं वातावरण. 60-65 मागच्या 2 सामन्यामध्ये 60-65 55 या धावा चेस होऊ शकतात. मात्र शेवटच्या या सामन्याचा निकाल का असेल? फ्रंटफुटला आले. फटका बनवण्याचा मेन अंपायर सिग्नल येईल. वाईटचा कॉल. संघ पुढे सरकेल. धावफलक आपण टोटल रन्स पाहतो 19. सेकंड ओव्हर 1 विकेट. ऋषी पवार बाद झाला. 4 मध्ये 13 खेळला. 2 षटकार. यश एंटरप्राइजेस साई समर्थ खानावले संघाने टॉस जिंकला आणि फिल्डिंग करतोय. क्षेत्ररक्षणाचा निर्णय. सेकंड ओव्हर धावा 19. 40 गाव प्रीमियर लीग पंचांचा इशारा आलाय. थर्ड अंपायर आणि ऑन स्क्रीन आपण पाहूया पुन्हा एकदा. गोलंदाज सुजित पाटीलच्या शैलीवर आक्षेप घेतलाय. पहिल्यांदा प्रणितच्या शैलीवर आक्षेप घेतला होता आणि आता सुजित पाटील. अपील जरूर पाहायला मिळाली. कुठलाही संकेत आला नाही. संघनायक आकाश थोडा नाराज आहे. गोलंदाजावर तो थोडासा ओरडतोय आणि हे वातावरण मैदानावर पाहत असतो. मैदानावरचं वातावरण थोडं वेगळं असतं. मैदानाबाहेरचं वातावरण वेगळं असतं. लक्ष वेधू आपण मॅच कडे. फिल्डिंग करताना संघ जरूर यश एंटरप्राइजेस साई समर्थ खानावले. स्ट्रेट ठेवला. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय आणि जरूर आपण पाहतोय संघ पुढे सरकेल. करंट रन रेट वाढलाय 14.25. ओव्हर नंबर 2 सुजित पाटील डॉट. त्यानंतर आपण पाहतो एक सिंगल मिळाली. पहिल्या षटकामध्ये 18 आल्या. आता धावा 20 रन्स. चला थोडा स्पीडअप करा फिल्डिंग टीम. 4 वाजलेत. 4:30चा टाइम लिमिट होती.
आज संडे सुद्धा 6 मॅचेस कव्हर करायचे, उद्याची तयारी करायची, काही मॅनेजमेंटला भरपूर काम आहे. 3 चेंडूचा खेळ बाकी. ओ कट करण्याचा प्रयत्न इनसाइड मध्ये झाली चूक. डीप बॅकवर्ड पॉइंट कडे क्षेत्ररक्षक वेगाने मिळतील 4 धावा. विनय गाताडे जयवंत मिसाळ पाहतो, मात्र जी अपेक्षा आता या दोन्ही फलंदाजाकडून. जयवंत मिसाळनं आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केला, वैयक्तिक 2 वर खेळतो. ओ सावध फटका इनसाइड सर्कल, पुन्हा धाव घेण्याची तयारी. सेकंड ओव्हर अपील पंचांकडे होईल. तणावाचं वातावरण आहे, पंचांनी पुन्हा एकदा रेफर केलं. थर्ड अंपायर पाहूया, थोडा क्लोज आहे आणि आपण पाहतो 24 ला इव्हेंट आतापर्यंत. सेकंड ओव्हर चेंडू संपलेत, जरूर पाहिलं. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाले, 24 आहेत. फायनली चर्चा सूर्य. चला फिल्डिंग टीम जास्त मीटिंग नको, आपण 3 ओव्हर नंतर मीटिंग करा. डिसिजन पेंडिंग आहे. तुम्हाला शॉर्टेस्ट टीम मीटिंगला आम्ही 3 षटकानंतर वेळ देतो, ड्रिंक्स ब्रेक. चला चर्चा झाली, काहीतरी गेम प्लॅन रचलाय, कारण सामना महत्वाचा आहे. आकाशला माहिती आहे आता इथे जिंकावंच लागेल, लढावं लागेल. साहिलचा आपण पाहतो सचिनचा संघ आणि त्यांच्या विरुद्ध 2 हात करावे लागतील. विनय गाताडे सामना जिंकणं आता महत्वाचे. 40+ बेलोली गावचे क्रिकेटर यांना आम्ही जरूर पाहतोय. नरेश पाटील यांना पाहतोय. एक काळ होता, गाजवला होता आणि आजही 40+ खूप चांगलं उत्तम क्रिकेट ते खेळतात. आतापर्यंत एकूण धावा दाफलकावरती. टोटल स्कोर डिसिजन पेंडिंग. यस येईल डिसिजन पेंडिंग. निर्णयाची वाट पाहूया आपण. आमचे आयोजक कमिटी क्लोज पाहते आता, थोडं कठीण आहे मात्र जरूर पाहूया. यस डिसिजन पेंडिंग. फायनली निर्णय पोहोचवणार होतो आपण. गणेश पाटील भातांचे आमचे मान्यवर स्टेजवर या. गणेशजी ठाकूर साहेब भातान. यस डिसिजन पेंडिंग. फायनली रनआउट. व्हेरी क्लोज होता बघा, अगदी इथे पाहिलं आपण. 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून सुधीर शेठ कांबळे सोमटण्याचे युवा कार्यकर्ते यांचे इथे आगमन झाले. गणेशजी ठाकूर साहेब भातान यांना मी विनंती करतोय. मोहनजी मस्कर नारपोलीचे आमचे पाहुणे आणि नरेशजी पाटील नारपोलीचे आमचे पाहुणे, या 4ही मान्यवरांना विनंती करेन का आपण अतिथी कक्षामध्ये या आणि स्थानापन्न व्हावं. चला मॅच कडे वळूया. रनआउट 2 धक्के मिळालेत. आता धावा दाफलकावरती टोटल 24 आहेत. शांत क्रिकेट आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आहे. चला थोडा वेळ चाललाय. सुजित आलाय आणि आता फलंदाज आलाय साहिल लहाने, ऑलराऊंडर, कॅप्टन. सर्व जबाबदाऱ्या घ्याव्या लागतील. साहिल लहाने आलाय. सॉरी संघनायक आपण पाहतोय फिल्डिंग टीम. आकाशला लॉफ करतोय जरूर, उंच फटका, बिग स्ट्रोक आणि जाईल 6 धावेसाठी षटकार.
त्या पॅकर्सचा धन्यवाद देऊया, त्यांच्या स्पॉन्सरचा आपण धन्यवाद देऊया. साहिल लाने यंगेस्ट टॅलेंट प्लेयर आहे. जयवंत मिसालला पाहतो, तो सुद्धा तेवढा आक्रमक आहे. क्रमांक 3चं षटक. 2 षटकानंतर 30. पहिल्या षटकामध्ये 18, मात्र सुचितच्या षटकामध्ये 12 आल्या आणि आता 3 षटकांचा खेळ बाकी आहे. सर्व आमचे स्पॉन्सर आम्ही पाहतो मेन स्क्रीनवर. संजूबाई बॉस यांचं सुद्धा योगदान आहे या स्पर्धेला. समीरजी पाटील असतील, मोहनजी लबडे यांचं योगदान या स्पर्धेला स्क्रीनवर आपण पाहतोय. तिन्ही आमचे दानशूर जाते. 2 षटक संपली. धावा फलकावर 30. प्लेस केलंय, सिंगल मिळाली, डायरेक्ट हिट. हो हो, डायरेक्ट हिट. पंच रेफर करतील थर्ड साठी, मात्र माहिती होतं साहिलला धोका असेल आणि तो मैदान सोडतोय. काही डाऊट्स क्लिअर केले जातील, मात्र गरज नव्हती. हा धोका, दबाव निर्माण झाला बॅटिंग करताना IIC च्या हनुमान भिंगारवाडी या संघाला. साहिल लाने बघा, डेफिनेटली विश्वास होता. आकाश युवा गोलंदाजाला धीर देतोय तो प्रफुल्ल पवारला. सामन्यामध्ये तो चांगली गोलंदाजी करू शकतो. यंगस्टारला एका सिनियर खेळाडूंना सल्ला देणं मत आणि यस अंपायर सिग्नल. आउट, रनआउट. ऑन फील्ड अंपायरने जरूर पाहिलं इथं रनआउट. थोडा बॅकफुटला गेलं, पाहुण्यांचं आगमन झालं. सन्मान्य नंदू मुकादम साहेब भातनपाड्याचे युवा नेते, ज्यांनी आम्हाला या स्पर्धेला 10 बिस्लरी बॉक्स सहकार्य केलं. दानशूर दाते मी नंदू मुकादम साहेब भातनपाडा यांना विनंती करेन आपण यावं आणि युवा नेते नारपोली गावचे लक्ष्मण मोरे आणि शांताराम मुकादम या दोन्ही मान्यवरांना विनंती करेन. जयवंत मिसाल अजूनही कल्पेशजी पोपेटा साहेब यांचे इथे आगमन झाले, त्यांचं वेलकम करूया, सुस्वागतम. प्रफुल्ल पवार ओव्हर नंबर 3. धाव तर मॅच कडे वळूया. शांताराम मुकादम साहेबांना मी विनंती करेन आपण सुद्धा स्टेजवर यावं. युवा नेते नारपोलीचे शांताराम मुकादम. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. प्रफुल्ल पवार एक रनआउटला, दबाव निर्माण झाला. IIC चे हनुमान भिंगारवाडी, यश अँड साई समर्थ खानावले. 31 धावा धावफलकावर, 4 गडी बाद. थोडा संक आपण पाहतो अडचणीमध्ये. इथे डोकं वरती काढावं लागेल. एखादी चांगली भागीदारी, खराब चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल. अजय लहाने आला, अजयवर जबाबदारी असेल. जयवंतवर जी जबाबदारी होती तो बाद झालाय. साहिल बाद झाला. विनय, ऋषिकेश पवार नंतर जो डाव गडगडला ना, इथे थोडी घसरगुंडी झाल्या. थोडा संघ खचलाय, दबाव निर्माण केला. प्रफुल्ल पवार बघा, यंगेस्ट बॉलर, काय लॉंग रनअप आहे त्याचा बघा. फ्रंट फुटला आले, फटका बनवला, डीप स्क्वेअर लेगला, फिल्डर रेडी. हो, चांगलं संतुलन. आज फिल्डिंग टीमचं संतुलन जबरदस्त आहे आणि पकडला झेल. तांबडी चांबडी ही चमकते.
सचिन लानेकडे ती धमक आहे, लेदर क्रिकेट खेळण्याचा अनुभव आहे, सातत्याने भिंगारवाडीसाठी जेव्हा योगदान दिलं संघाचा संघनायक, आणि कधी कधी अशी वेळ येते संघनायकाला सामन्याची सर्व सूत्र हातामध्ये घ्यावी लागतात, हातभार सांभाळ करावा लागतो आणि संघासाठी खेळावं लागतं. आज संघनायकांच्या भूमिकेमध्ये कोलकेचं दिनेश पाटीलला पाहिलं, सकाळच्या सत्रामध्ये जयेशला पाहिलं. संघनायकाची भूमिका महत्वाची राहिली. आणि आता सचिन लाने, तो सुद्धा शांत राहत नाही, आल्या आल्याच प्रयत्न केला होता. तिसऱ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 12. मात्र प्रफुल्ल पवारचं हे षटक पाहिलं आपण तर जरूर 2च धावा दिल्यात. 31, 31 धावा, 5 गडी बाद. IIC अँड जय हनुमान भिंगारवाडी, यश आणि साई समर्थ खानावले हा संघ पाहतोय. तर उद्या जो सुपर 6 इनिंग ब्रेक मध्ये त्याचा लाईव्ह लॉट्स टोटल स्कोर 31, सॉरी 32. स्क्रीनवर थोडा लेट अपडेट होतो आणि जरूर आपण आमच्या दोन्ही स्कोरर मध्ये लक्ष 32. तर मॅच नंतर उद्या सुपर 6 चा लाईव्ह लॉट्स होणार आहे. सर्व विनर टीम्सच्या संघनायक, त्यांचे पाठीराखे असतील, खेळाडू असतील, त्यांना जरूर आम्ही सूचना देतो. जसा हा सामना संपेल बघा, पहिल्या ओव्हरमध्ये 18, त्यानंतर 12 आणि या ओव्हरची डिटेल्स आतापर्यंत 2 षटकानंतर 30 होत्या आणि आतापर्यंत 2 धावा दिल्या गोलंदाज प्रफुल्ल पवारनं. ट्राय करतो मिड ऑफ कडे, प्रयत्न झाले. आकाश संघनायक रेडी आहे तिथे, चांगलं क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफ वरून तितक्या वेगाने धाव पूर्ण होईल. आणि योगदान आपण इथे पाहिलं प्रफुल्ल पवारची गोलंदाजी, एकही मोठा फटका नाहीये. एक षटकार, एक चौकार सुजितच्या गोलंदाजीमध्ये आला. मात्र बॅटिंग करत असताना सचिन लाने आणि अजय लाने, भिंगारवाडी गावचे हे दोन्ही फलंदाज आहेत. सचिन लाने आणि अजय लाने आतापर्यंत दोघांनी एक चेंडूचा सामना केला. थर्ड ओव्हर 33 धावा, 5 गडी बाद. 2 षटकानंतर 30 होत्या. मात्र या षटकामध्ये प्रफुल्लनं कमबॅक केलं, खोलात टाकलाय चेंडू, दर्जेदार गोलंदाजी. हे षटक चांगलं राहिलं, पंचाने इशारा केला बॅट मधून या धावा मिळणार आहेत. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावफलक स्कोर कार्ड संघ पोहोचला बॅटिंग करताना IIC अँड जय हनुमान भिंगारवाडी 34 धावा, 34. अनम्यूट. 34, 34 झाल्यात धावा. द्वारकानाथ चोरगे DK आज खुश आहेत. 3 षटकानंतर एकूण धावा 34, 5 गडी बाद. जीवन केदारी आता 4थं षटक. सुजित आलाय, बॅकफुटला गेलाय. IIC अँड जय हनुमान भिंगारवाडी. सचिन लानेला काहीतरी वेगळं करावं लागेल इथे. एका षटकामध्ये आक्रमण होणं खूप महत्वाचं आहे. आणि सुजित पाटील चे षटक, स्लोवर वन लॉफ केलाय. या फटक्याची प्रतीक्षा होती. दॅट इज अ टॉप शॉट.
पुटला आला, सहज ठोकला मिड विकेटच्या वरून आणि डोंगराच्या कुशीमध्ये हा बघा चेंडू विसावलाय. हा बिग स्ट्रोक. षटकाराने धावफलक पुढे सरकेल. टोटल स्कोर एकूण धावा धावफलकावर 40. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. रविवार सुपर संडे. आज इम्पॉर्टंट महत्वाच्या लढती आपण सर्वांनी सकाळपासून पाहिल्या आणि आता शेवटचा सामना. 40+ क्रिकेटसाठी योगदान देणारे नरेश पाटील बेलवली यांना आपण पाहतो आज चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये फिल्डिंग टीम मध्ये त्यांना पाहतो. यश एंटरप्राइजेस साई समर्थ खानावले. मॅच बॉल ची वेटिंग सुरू. उपस्थित सर्व पाहुणे मंडळींचं पुन्हा एकदा आपण पाहतो. उपस्थित आमच्या पाहुण्यांचं आगमन इथे झाले, त्यांचं हार्दिक स्वागत. दीपक पाटील सर पाली आहेत, यांना प्रचंड मागणी असते. चला मी विनंती करेन मॅच बॉल तर चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर 40 धावा आहेत. चला मॅच स्पीडअप करा. 3 मध्ये वैयक्तिक 7. सचिन लहाने आक्रमणाला सुरुवात केल्या. पुन्हा एकदा खोदून काढला हाल. आणखीन एक लॉंग हिट. या खेळीची गरज आहे. सचिन लहाने संघाला कमबॅक करून देऊ शकतो आणि हा षटकार इथे फिल्डिंग टीमला माहिती आहे. ही विकेट मिळवली तर दबाव आणखी निर्माण होईल. जिथे 2 षटकानंतर 30 होत्या, 3 षटकानंतर 34 आणि आता धाव संख्येचा वेग वाढवतोय. 2 षटकारानंतर हा गॅप मध्ये आलाय. आणखीन एक चौकार. खूट बॅटिंग. सुजित पाटील ऑन साइडला आणखीन एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून 2 षटकार चौकार आणि पुन्हा एकदा एक षटकार. बॅटिंग आवड. असावा तर संघनायक सचिन लहाने सारखा असावा. याचं उत्तम उदाहरण. संघाचा कोसळलेला डाव मात्र हे 3ही षटकार सुदर्शन आपण पाहिले ना तर अप्रतिम होते. असं वाटतं पाहतच बसावं. एक हेलिकॉप्टर, एक मिड विकेट, त्यानंतर स्क्वेअर लेग तडाखा त्याचा आहे. त्यानंतर एक आपण पाहिलं चौकार आणि सुजित महागडा ठरला. आतापर्यंत दुसऱ्या षटकामध्ये ज्याने दिल्या होत्या धावा 12 आणि आता 34 आतापर्यंत. आणि इथे प्रयत्न फसला, थोडा नाराज आहे, मात्र खेळ चांगला झालाय. इनसाइड सर्कल. आता सुजितनं बाद केलं. 2-3 षटकार आले आतापर्यंत या ओव्हर्स मध्ये पाहिलं. सचिन लहाने कडून जी अपेक्षा होती तो बाद झालाय. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एकूण धावा 56 आहेत. 56.
सुजितनं अखेर फसवले. छोटासा रनअप सुजितचा लेग स्टंपवर ठेवला. जिथे सचिनला खेळायचं होतं स्क्वेअर लेगला, एज लागली टोकाला आणि तो बाद झाला, झेलबाद. 6 गडी बाद 56. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावर. करंट रन रेट पाहिला तर 14.61. सुजित पाटील गोलंदाजी करतोय. प्रणीतच्या षटकामध्ये 18 आला, कमबॅक करून दिलं होतं. मात्र प्रफुल्ल पवार ज्याने चांगलं कमबॅक करून दिलं. मात्र सुजित महागडा ठरला. मात्र जो दबाव आला होता ना तो बऱ्यापैकी हटवलाय संघनायकाच्या खेळानं. सचिन लहाने क्रमांक 7 वर आला आणि 7 मध्ये 23 खेळला. चांगलं योगदान. नवीन फलंदाज क्रमांक 8 वर राहुल भोईर. पायाचा वेध, अपील मध्ये उत्साह, धाव घेण्याची तयारी बघा. वेगाने धावा पळवून काढल्या. इथं थोडं ताळमेळ बिघडलं. लेग बाईस. संघ पुढे सरकेल. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि इथे बघा आणखीन हालचाल किती. नजरेसमोरून धावा चोरल्या जातात. IIC जय हनुमान भिंगारवाडी. प्रयत्न चांगले सुरू आहेत. सुजित पाटील आपण पाहतोय गोलंदाज. पाहायचे काय घडलंय मैदानावर. धाव सोडण्याची तयारी होती जिथे 2 फलंदाजांमध्ये आणि आता शॉर्टेस्ट टीम मीटिंग. पाहूया आपण हा प्रयत्न. 2 धावा तर कंप्लीट झाल्या होत्या. मात्र तिसरी धाव चोरण्याच्या तयारीमध्ये बाद झाला फलंदाज. आता गडी बाद झाले तिकून. यस. यस. 4 षटक संपली. धावसंख्या 58. 7 गडी बाद. नवीन गोलंदाज शेवटचं षटक घेऊन मंगेश पाटील बेलवली. बेलवलीचा हा गोलंदाज आता गोलंदाजी करतोय यश एंटरप्राइजेस. साई समर्थ खानावले. पहिला चेंडू स्क्वेअर लेग कडे. क्षेत्ररक्षण चांगले प्रयत्न. यस. अंपायर सिग्नल मिळतील या चेंडूवर जरूर 6 धावा. आणखीन एक आक्रमण. इथे धावसंख्येचा आलेख वाढवलाय. आकाश भोईरने केला हल्ला मंगेश्वर. तर बघा एक महत्वाची सूचना आहे. इनिंग ब्रेक मध्ये सुपर 6 ड्रॉ होणार आहे. 5 चिठ्ठ्यांवर नावं लिहिलेली आहेत आणि 6वी चिठ्ठीमध्ये या मॅच मधून विनर विजेता संघ
असं लिहिलेलं आहे आणि इनिंग ब्रेक मध्ये आपण पाहतोय तो चिठ्ठीचा लकी ड्रॉ होईल आणि उद्याची सिरियल वाईज माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. उद्या कोणाचा पहिला सामना कोणाविरुद्ध असेल वाईटचा कॉल अगदी इनिंग ब्रेक मध्ये पाहणार. काही चेंडू बाकीत मात्र धावसंख्या पुढे सरकल्या वेगवान गतीनं. कुणी विचार केला नव्हता 72 वर पोहोचेल. 2 षटकानंतर 30, 3 षटकानंतर 34 आणि धावसंख्येने जी मुसंडी मारली अक्षरशः वनवा पेटवलाय. त्यामध्ये योगदान राहिलं सचिन लानेचं आणि योगदान आता आकाश भोईर. आक्रमण करतोय जरूर. स्ट्राइक आपल्याकडे ठेवली. आतापर्यंत एकूण धावा फलकावर 7 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ समाप्त. 72 धावा. 3 चेंडूचा खेळ बाकी. IIC अँड जय हनुमान भिंगारवाडी. अशा पद्धतीने धावा सुरू राहिल्या तर प्रोजेक्टेड स्कोर 80 होऊ शकतो 16च्या सरासरीनं. करंट रन रेट आणि आता धावा 72. 7 गडी बाद. मंगेश पाटील 3 चेंडूचा खेळ बाकी. पुन्हा एकदा पुढे सरसावत फटका खेळला. ऑन दी राईज फटका बनवला. डीप स्कोअर लेगला सिंगल मिळेल. स्ट्राईकला जाईल अजय लाने. 3 मध्ये वैयक्तिक योगदान, 4 मध्ये वैयक्तिक योगदान, 13 दिले. आतापर्यंत चौथ्या षटकाचा खेळ संपल्यानंतर मंगेशचं हे 5वं षटक सुद्धा 4 चेंडू फेकलेत. 15 धावा दिलेत. 2 चेंडू बाकी. 73. 73 धावा फलकावर. 7 गडी बाद. अजय लाने पुढे सरसवला. बॉडीला बॅलन्स केला. अँगल बनून खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. धावबाद होईल. यस रनआउट. 8वा गडी बाद. 8 गडी बाद झाले बॅटिंग करताना IIC जय हनुमान भिंगारवाडी या संघाचे 8 गडी बाद. आकाश भोईर 4 मध्ये खेळला 13. करंट रन रेट पाहिला 15.64. मंगेश पाटीलला पाहतोय गोलंदाजीचा एक षटक तो हाताळतोय. यश अँड साई समर्थ खानावले. किती धावा सेट होतील? टार्गेट किती सेट होणार? 5 चेंडूचा खेळ संपलाय. धावा फलकावर 73. 73. यस नवीन फलंदाज राजेश कडव. एकूण धावा 73. लास्ट बॉल. पॉवरफुल हिटिंग. शेवट गोड केला. स्टेप आउट. स्टेडिकचा हा पॉवरफुल फटका. काय खेळला बघा. अगदी बॉटम एंडला 7व्या क्रमांकावर सचिन लाने खेळला. 7 मध्ये 23 आणि तशाच पद्धतीनं जोरदार हल्ला चढवला. चेंडू बाहेर चालला होता त्याला आत घेतलं. बनवलं स्ट्रोक आणि हा विस्फोटक गुड स्ट्रोक जरूर पाहतोय आपण या 6 धावेच्या मदतीनं. एकूण धावफलक 79. 79. 80चं टार्गेट. तर चला आपण उद्याचा जो चिठ्ठीचा लाईव्ह लॉट्स आहे दीपक पाटील सर जॉईंट होतील. आमचा स्पेल इथे संपेल. मात्र मी सर्व आयोजकांचा धन्यवाद देईन. चाळीसगाव प्रीमियर लीग आज इथे आम्हाला समालोचन करण्याची संधी मिळाली. आयोजक कमिटी असतील, आमचे दीपक पाटील सर असतील, संपूर्ण आमचा लाईव्ह कक्ष DJ कक्ष सर्वांचं योगदान मिळालं. काही चुकी झाल्या असेल ते दिलगिरी व्यक्त करेन. मात्र विजयासाठी टार्गेट 80 धावांचं टार्गेट आहे. दुसऱ्या अंकाकडे वळणार. तत्पूर्वी उद्याचा सिरियल वाईज लकी ड्रॉ जरूर दीपक पाटील सर यांच्याकडे वळूया. रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे सचिव आणि ऐकूया त्यांना. धन्यवाद. चला तर उद्या सुपर 6 मध्ये जे दाखल होणारे संघ ऑब्वियसली एक मॅचचा रिझल्ट बाकी आहे परंतु तसं लिहिण्यात आलंय आणि सुपर 6च्या लढती मात्र कशा पद्धतीने असतील आणि त्याचा लाईव्ह ड्रॉ या ठिकाणी दाखवला जातोय. आणि पहिला संघ आहे आई मरियाई प्रसन्न प्रियश एंटरप्राइजेस आई ग्रुप शेडुंग अजिवली. प्लीज टर्न टू कॅमेरा. जयेश भोईरचा संघ पहिला सामना खेळेल. पहिली मॅच आणि त्यांच्या विरोधामध्ये जी टीम असेल आणि पाहूया कोणता संघ जयेश भोईरच्या अगेन्स्ट येईल. पहिल्या मॅच मध्ये अयांश 11 कोळखे आणि अयांश 11 कोळखे विरुद्ध पहिला सामना त्यांना खेळावा लागेल. जयेश भोईर विरुद्ध दिनेश पाटील. 9 वाजता रिपोर्टिंग टाइम आहे तुमच्यासाठी. जयेश भोईर आणि दिनेश पाटील पहिली मॅच. त्यानंतर सुपर 6 मधील ही दुसरी मॅच जी असेल
साहिल ट्रान्सपोर्ट कोण. अनिकेत मात्रेचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल, साहिल ट्रान्सपोर्ट कोण. आणि त्यांच्या विरोधामध्ये जो असेल दुसरा सामना विजेता संघ. साहिल ट्रान्सपोर्टच्या विरोधामध्ये या लढतीतील विजेता संघ खेळेल. त्यामुळे जो संघ इकडे विजेता होईल तो साहिल ट्रान्सपोर्टच्या विरोधामध्ये दुसरा सामना खेळेल. आणि ऑब्विसली तिसरा सामना जो असेल तो असेल एका बाजूला कर्तेश्वर मोठे भिंगार धर्मेंद्र घोगरेचा संघ आणि त्याच्या विरोधामध्ये मितन आद्विक एंटरप्राइजेस हा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. शिवकरचा संघ तुम्हाला पाहायला मिळेल. एक तिसरी फाईट उद्याच्या दिवशी जे सुपर 6 मध्ये संघ पोहोचणार आहेत आणि त्याच्यामधला हा लकी ड्रॉ आणि लॉट्स जरूर थोड्या वेळात तुमच्या ग्रुपला पाठवले जातील. चला, पडद्यावर आमचे काही प्रेक्षक बसलेत, त्यांना विनंती आहे आपण थोडंसं पडद्यापासून दूर व्हा थोडंसं. तत्पूर्वी जाऊया आपण या मुख्य व्यासपीठाकडे. आज ज्यांच्या आवाजानं मात्र या स्पर्धेला खऱ्या अर्थानं 4 चांद लागले. आमचे मित्र मराठी भाषेमधले गोड आवाज सागरजी मांडवकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपलं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतोय. तर सागरजी मांडवकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. अनेक मोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना सातत्यानं आपण समालोचन करत असताना ऐकत असतो आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये आजचा दिवस मात्र त्यांनी गाजवला आपल्या आवाजानं आणि त्यांचा करूया आपण सन्मान. सागर मांडवकर नेरे त्यांचा सन्मान या ठिकाणी या मुख्य व्यासपीठावर केला जातोय. धन्यवाद सागर, आपण दिलेल्या सहकार्याबद्दल आपलं मनपूर्वक आभार. दरम्यान नुकतंच या मंचावर लक्ष्मणजी मोरे साहेब त्याचप्रमाणे शांतारामजी मुकादम साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. हार्दिक हार्दिक असं स्वागत, सुस्वागतम. गणेशजी ठाकूर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जाईल. त्याचबरोबरीनं मोहनजी मस्कर साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. इकडे पहिलाच बॉलवर फटका फसलाय आणि महत्वाची विकेट सुद्धा. पहिल्याच बॉलवर खराब सुरुवात झाली. एकतर मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि त्याच्यामध्ये सचिन लहानेनं मात्र पहिल्या चेंडूवर ही सफलता मिळवून दिली आपल्या टीमला आणि 80 धावांचा चेस करत असताना मात्र शून्यावर पहिला धक्का बसलाय.
सफलता मिळवून दिली ती सचिन लहानेनं. पहिल्या चेंडूवर फैजल शेखला मात्र शून्यावर बाद केलंय. आकाश पवार कॅप्टन आहेत. मोठं टार्गेट आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. नवीन फलंदाज खेळपट्टीवर येत असताना मोठ्या फटक्यासाठी गेला होता. इकडे मात्र बीट झालाय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. मिथुन पाटील आलाय. मोहो गावचा खेळाडू आहे. सध्याच्याकडे लाईन फॉर्म आहे. चांगली बॅटिंग करतो अनेक स्पर्धांमध्ये आणि विस्फोटक खेळी करण्यासाठी खरं तर हा खेळाडू ओळखला जातो. आणि पॉवर प्ले त्याला फोडावं लागेल कारण मोठं टार्गेट सेट केलंय. आणि ही जोडी जर खेळली तर 80 धावा चेस होऊ शकतील. एवढ्या टॅलेंट मात्र त्यांच्यामध्ये आहे. बॅकफुटला जाऊन पूलचा फटका ऑन साइडला मिड विकेटला सापडला. बिग विकेट मिथुन पाटीलच्या स्वरूपामध्ये दुसरा धक्का बसलाय. विस्फोटक फलंदाजाच्या खेळीचा होईल अंत. सचिन लाने कॅप्टन कर्णधारानं मात्र पहिल्या 3 बॉल मध्ये दुसरा धक्का दिलाय. शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये 6 षटकार खाल्ले होते गोलंदाजांनी. आणि पहिल्या 3 ओव्हर्समध्ये अगदी पाहायला गेलं तर जवळजवळ निम्मा संघ गारद केला होता. 5 फलंदाज बाद केले होते 3 ओव्हर्समध्ये. परंतु त्यानंतर मात्र इकडे मात्र रन्स येतील. पहिल्यांदा धाबा येत असताना या टीमसाठी यश एंटरप्राइजेससाठी मात्र पहिला चौकार येतोय फलंदाज प्रणित पाटीलच्या बॅटमधून. सचिन लाने बॉलिंग ट्रॅक वर राईट आर्म ओव्हर द विकेट. नेक्स्ट बॉल बॅकफुटला जाऊन समोरच्या दिशेला उडवलाय बॉल. जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेला चेंडू सीमा रेषा पार. 4 धावांकरता येतोय प्रणितच्या बॅटमधून पुन्हा एकदा चौकार. तीन ओव्हर्स मध्ये यश एंटरप्राइजेसने 34 धाबा मोजल्या होत्या. 5 फलंदाज बाद केले होते. परंतु शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये तब्बल 45 धाबा गोलंदाजांनी खाल्ल्या. 2 महागडे षटक आणि त्याचमुळे मात्र आता मात्र मोठ्या धावसंख्येचा पाठलाग त्यांना करावा लागतोय. लगातार 2 चौकारांचा खेळ सादर केलाय तो प्रणित पाटीलनं. यावेळी चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतोय. स्ट्राईक ड्राईव्ह फटका वेगवान स्ट्रोक. सलगचा हा 3रा चौकार फलंदाज प्रणित पाटीलच्या बॅटमधून निघतोय. तीन डॉट बॉल पहिले त्यानंतर 3 चौकार पाहिले. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धाबा आल्यात. 80 धाबांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये. मोठं टार्गेट आहे परंतु ही शेवटची संधी चाळीसगाव प्रीमियर लीग मध्ये पुढे जायचं असेल. या लढतीतील विजेता संघ उद्या दुसरा सामना खेळेल साहिल ट्रान्सपोर्ट संघाच्या विरोधामध्ये. त्यामुळं रन्स तर भरपूर झाल्यात IIC जर्मन भिंगारवाडी संघाच्या. परंतु पाहूया पहिले 3 सामने खरं तर धावसंख्येचा पाठलाग झाला नव्हता. त्यानंतरच्या 2 सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग झालाय.
त्यामुळे पहिले 3 सामने धावसंख्येचा न पाठलाग होता. दुसऱ्यांदा पुढच्या सत्रामधील म्हणजेच उत्तरार्धामधील दुपारच्या सत्रामधील 3 सामने धावांचा पाठलाग होणार का? सामना जरूर ठरवेल, परंतु आजच्या दिवसामधील शेवटची मॅच मात्र लक्षणीय. सगळ्यांचं लक्ष वेधलं या लढतीनं. साहिल लहाने आलाय. गोलंदाजी बार्क थोडं स्पीडअप करा. पहिल्या ओव्हरमध्ये 12 धाबा आल्यात. सरासरी आपण पाहिली तर 16ची सरासरी आहे या मॅचमध्ये. थोडेसे 4 धाबा जरूर पहिल्या ओव्हरमध्ये कमी पडल्या असतील, परंतु इतर ओव्हर्समध्ये मात्र त्याचा कव्हरअप करता येईल. हो, इकडे मात्र पाहूया मिस टायमिंग झालाय फटका कॅप्टनचा आणि कॅप्टन डिपार्ट ऑन डक. 0वर बाद झालाय. भोपळाही फोडू दिला नाही साहिल लानेनं. सगळ्यात मोठी विकेट या मॅचची यश एंटरप्राइजेस आणि ओमसाई समर्थ कानावले टीमला लागलाय. सगळ्यात बॅटच्या वरच्या हिश्श्यामध्ये लागला आणि त्याचमुळे इकडे मात्र बॉल बाहेर जाऊ शकला नाहीये. जास्त उंच गेला आणि कोणती चुकी नाहीये त्या ठिकाणी. चांगला झेल टिपला जयवन मिसाळनं. आता आघाडीच्या 3ही फलंदाजांचं काहीही योगदान नाहीये. फैजल शेख, मिथुन पाटील, आकाश पवार 3ही फलंदाज 0वर बाद झालेत. त्यामुळे संघ आता मात्र अडचणीमध्ये आहे. महेश पाटील 5व्या क्रमांकावर मैदानामध्ये दाखल होतोय. धावसंख्या स्थिर आहे ती 12वर. आतापर्यंत 3 फलंदाज गमावलेत. 3 चौकाराच्या सहाय्यानं प्रणितनं धावा जमावल्यात. त्यामुळे थोडंसं संयम ठेवणं गरजेचं होतं कॅप्टनला. बॅकफुटला जाऊन पूल करण्याच्या तयारीमध्ये पुन्हा एकदा मिस टायमिंग झाला. बॅकवर्ड स्क्वेअर लेगला झेल सोडलाय. आणखीन एक सफलता मात्र मिळाली असती इकडे साहिल लहानेला. सोपा झेल होता तो ड्रॉप करण्यात आलाय. 2 धावा मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. स्कोर 14वर. 14 ऑन बोर्ड. 14 धावा धाव फलकावर. 80 धावाचं टार्गेट. शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये मोजलेल्या गोलंदाजांनी 45 धावा. हेच या मॅचला कलाटणी देणाऱ्या ठरल्यात. सुरुवातीला स्ट्रगल करत होता भिंगारवाडी संघ. चांगला बॉल फुलर लेंथ होता. बॅक टू द बॉलर्स. कोणतीही धाव मिळणार नाहीये. डॉट बॉल. निर्धाव चेंडू या मॅच मध्ये खेळणं 80चा पाठला करत असताना नक्कीच तुम्हाला प्रत्येक निर्धाव चेंडू मात्र या मॅच मधून या स्पर्धेपासून दूर नेणारा ठरणार आहे. त्याचमुळे कंटिन्युटी मध्ये तुम्हाला स्ट्राईक रोटेट करता आली पाहिजे. सातत्यानं धावा आल्या पाहिजे तरच कुठेतरी निभाव लागू शकेल या मॅच मध्ये. इन फ्रंट ऑफ स्क्वेअर कडे चेंडू सरकलाय. सिंगल फक्त मिळेल. 1 रन. फारसं काही बिघडणार नाही आहे एकेरी धाबेनं. यश आणि साई समर्थ खानावले संघाला अजूनही जिंकण्यासाठी हव्या आहेत त्या तब्बल 65 धाबा. 65 रन्स. वीस चेंडूंचा खेळ बाकी आहे. 65 धाबा करायच्या आहेत. थोडंसं मोठं लक्ष आहे. परंतु प्रणित पाटील त्याच्या बॅट मधून चांगले स्ट्रोक्स निघालेत. अकुटप्प्याचा बॉल पूल केलाय. स्क्वेअर लेगला. पाहूया क्षेत्ररक्षक नाहीये त्या ठिकाणी. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा वळलाय आणि तेवढाच वेगानं सुद्धा गेलाय. प्रणितच्या बॅट मधून येतोय हा 4था चौकार. एकोणीस धावा. 4था चौकार आलाय प्रणित पाटीलच्या बॅट मधून. ओ बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पूल पाहायला मिळतोय आणि पाहूया बेड विकेटच्या वरतून टोलवलेला हा फटका. प्रणित ऑन फायर नाव. 4 चौकारानंतर मात्र येतोय त्याच्या बॅट मधून पहिला षटकार.
पोझिशन्स घ्या. आयासी जनमान भिंगारवाडी संघ थोडं स्पीडअप करा. 2 ओव्हर्स मध्ये धावा आल्या त्या 25. तीन ओव्हर्स मध्ये अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी 55 धावांची. 55 रन्स टू विन. शेवटच्या 2 ओव्हर्स मध्ये 45 धावा प्रतिस्पर्धी टीमने केल्या होत्या आणि जर प्रतिस्पर्धी संघ करू शकतो तर मग आपण का करू शकत नाहीयेत हाच विचार मनामध्ये ठेवून बॅटिंग करावी लागेल. आता मात्र यश आणि साई समर्थ खानावले या संघाला. अशक्य असतं असं काहीच नसतं खरं तर. क्रिकेटच्या मैदानावर सुद्धा आपण पहिल्यांदा पराभूत होतो तो आपल्या स्वतःचा मनच सांगत असतं आपल्याला की ह्या होणार नाहीत आणि नाही बोललो का तर मग त्याच पद्धतीनं आपला माइंड सेट होतो आणि तेच व्यतीत सुद्धा होतं आपल्या कृतीमधून. चांगला फटका आहे. स्क्वेअर ड्राईव्ह केलाय. कमाल स्ट्रोक परंतु त्या ठिकाणी स्टॉप केलाय. स्वीप कव्हरला वेगानं क्षेत्ररक्षक पोहोचलाय. काय सेव्ह होता. फटका सुद्धा सुंदर होता आणि तेवढंच उच्च दर्जाचं क्षेत्ररक्षण सुद्धा पाहायला मिळाले. पहा अन्यथा इकडे बाउंड्री जाऊ शकली असती. उंच उडी मारत पहा या ठिकाणी अप्रतिम क्षेत्ररक्षण. आणि जेव्हा असं क्षेत्ररक्षण होतं ना गोलंदाजाचा आत्मविश्वास सुद्धा डबल पटीनं वाढत असतो. सचिन लहाने कॅप्टन आहेत या टीमचे. गोलंदाजी ट्रॅकवर ओव्हर द विकेट ना. ओ क्लीन बोल्ड. दांडी गुल. मोठी विकेट या मॅचची ज्यानं खरं तर थोडस नवसंजीवनी देणारे फटके खेळले होते आपल्या टीमसाठी. 16 धावांचं योगदान. 4 चौकार आणि 1 षटकार. जवळजवळ 22 धावांचं योगदान दिलं ते या फलंदाजानं आणि तोच फलंदाज प्रणित पाटील यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. सव्वीस धावांवर चौथा हादरा बसलाय यश एंटरप्राइजेस साई समर्थ खानावले या संघाला. सचिन लहाने आणखीन एक सफलता मात्र मिळवून दिले. तिसरी सफलता त्याला मिळाले. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं. बॅटिंग करत असताना सुद्धा जेव्हा संघ अडचणीमध्ये होता खरं तर त्याच वेळेला 7 बॉलमध्ये 23 धावांचं योगदान त्याच्या बॅटमधून सुद्धा आलंय. हा पहा परफेक्ट यॉर्कर. बुंध्यात टाकला होता सचिननं हा चेंडू आणि स्थिरावलेल्या प्रणित पाटीलला मात्र तंबूचा रस्ता दाखवला. नवीन फलंदाज अर्जुन बताले आल्या समोरच्या दिशेला आघात करतोय. डाऊन दी ग्राउंड हा फटका सजवलाय. स्ट्रेट ड्राईव्ह बॉल. सीमा रेषा पार. स्ट्रेट हिटचा 6. अर्जुन बतालेच्या बॅटमधून निघणाऱ्या षटकारानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 32 या आकड्यावर. संघर्ष करतोय हा संघ अजूनही. 15 बॉलमध्ये 48 धावांची गरज आहे. अकुटप्याचा बॉल इकडे मात्र थोडासा दुरून फटका सजवला होता. जास्त उंच गेलाय आणि पहा फॉलो थ्रू मध्ये सचिन लहानेनं टिपलाय स्वतःच्या गोलंदाजीवर झेल आणि अर्जुन बतालेची इनिंग मात्र संपुष्टात. 1 षटकार आणि त्याच्यानंतर पुढच्याच बॉलवर त्याची वापसी. चार धक्के दिले ते साहिल लहानेनं आतापर्यंत. सचिन लहानेनं आतापर्यंत
साहिलने दुसरं षटक टाकलं होतं, त्याला एक सफलता मिळाली होती. मैदानाच्या आतमध्ये 7व्या क्रमांकावर दाखल झालाय बेलोलीचा हार्ड हिटर बॅटर नरेश पाटील. 40+ मास्टर्स आहेत आणि गेले कित्येक वर्ष चॅलेंजर बेलोली संघाकडून खेळत असताना अनेक वेळेला उत्कृष्ट फलंदाज, मान ऑफ द सिरीज अशी बरीचशी पारितोषिक मात्र या खेळाडूने आजपर्यंत पटकावलेत. टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी पाहायला मिळाली. 1 बाउन्सची वॉर्निंग देत असताना अंपायर्स गोलंदाज सचिन लानेसाठी मोठे मोठे षटकार मारण्यासाठी याही खेळाडूची ओळख आहे. नरेश पाटील बेलोली ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून सुद्धा कार्यभार पाहिलाय त्यांनी. यावेळेस फ्लिक केला रिशा सायना, कमाल नजाकत भरा स्ट्रोक, बॉल जाईल स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. 4 धावांकरता नरेश पाटीलच्या बॅट मधून येतोय पहिला चौकार. आला हा संघ. अन्यथा 3 ओव्हर्समध्ये 5 गडी बाद झाले होते, 34 धावा झाल्या होत्या. निंबा संघ गारज झाल्यानंतर सुद्धा त्याचा लाभ मात्र घेता आला नाही यश एंटरप्राइजेसला. अन्यथा ही धावसंख्या मात्र निदान 60च्या खाली ठेवता आली असती. परंतु 2 ओव्हर्समध्ये 45, दोनही गोलंदाज महागडे ठरले आणि त्या गोलंदाजांवर बसलेला मार सुजित पाटील आणि मंगेश पाटील, आणि त्याचा बदला आता मात्र घ्यावा लागेल तो महेश पाटील नरेश पाटीलला. आपल्या गोलंदाजांवर चढवलेला हल्ला विसरून कसा जमणार, कारण आता मात्र हे 2 ओव्हर्स फक्त तुमच्याकडे चाळीसगाव प्रीमियर लीग मधले बाकी आहेत आणि या 2 ओव्हर्समध्ये आजपर्यंतचा टेनिस क्रिकेट कारकिर्दीतला सर्वोत्तम खेळ करून दाखवावा लागेल तो महेश पाटील आणि नरेश पाटील यांना. पहिल्या इनिंगमध्ये 2 ओव्हर्समध्ये 45 झाल्यात, इकडे 2 ओव्हर्समध्ये त्याच धावा तुम्हाला काढायच्या 44 आणि त्यासाठी मात्र लढावं लागेल. त्या 2 ओव्हर्समध्ये 6 षटकार मोजले होते गोलंदाजांना. सुजित पाटील 3, मंगेश पाटील 3 आणि त्याचमुळे महागडी षटकं भरून काढण्याचं कार्य आता मात्र या मधल्या फळीतील फलंदाजांवर करावं लागेल. 4थं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर विनय गाताडे येतोय. सांगडे गावचा खेळाडू आहे. चला थोडं स्पीडअप करा, पिंगारवाडी संघ तुम्ही फार उशीर करताय. विनय गाताडे आडवा बॅट खेळण्याचा प्रयत्न, ऑन साइडला मिडविकेटकडे चेंडू सरकत असताना 1 रन मिळेल, सिंगल रन. 6 षटकार आले होते 2 ओव्हर्समध्ये, तेच मारावे लागतील. इकडे सुद्धा त्याच षटकारांची गरज आहे, त्यामुळे इकडे 44 धावा मोजत बसण्यापेक्षा 1-1 षटकार मोजत राहावा लागेल, तरच या मॅच मध्ये मात्र तरू शकतो हा संघ. क्रिकेट खेळ असा आहे, या खेळामध्ये कधी काय होईल, चमत्कार बऱ्याच वेळेला आपण पाहिलेत आणि त्याच वेळी या चमत्कारावर मात्र अवलंबून राहावं लागेल. नरेश पाटीलचा हा स्ट्रोक ऑन साइडला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या वरतून खेचलाय. हा पहिला नरेश पाटीलच्या बॅटमधून निघतोय षटकार. +40 मास्टर्स आहेत आणि इकडे मात्र हा षटकार येत असताना 3 बॉलमध्ये 10 धाबांचं योगदान दिलंय. गेले कित्येक वर्ष हीच इनिंग मात्र अनेक मैदानावर नरेश पाटीलची पाहायला मिळाले. नरेश पाटील म्हटला की त्या संपूर्ण विभागामधील लेजंड क्रिकेटर आहे.
मोठी दहशत होती. काळ मात्र गाजवला आणि आजही तो काळ गाजवतोय. आजही तीच ऊर्जा मनामध्ये ठेवून मैदानामध्ये बॅटिंग. समोरच्या दिशेला हा खडे खडे स्ट्रोक, परंतु पाहूया लॉंग ऑन फिल्डरच्या हातामध्ये व्ही शेप मध्ये खेळला जाणारा फटका. परंतु नरेशची थोडी पॉवर कमी पडली की काय, सीमा रेषेलगत त्या ठिकाणी सचिननं टिपला जेल आणि नरेश पाटील यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर. नरेश पाटीलनं 10 धाबांचं योगदान. ही फटका सीमा रेषेला वर झेलला गेला. थोडस अंतर आता मात्र वाढत जात असताना शेवटचे 9 चेंडू शिल्लक आहेत आणि या 9 बॉलमध्ये अजून आपण पाहिलं तर जिंकण्यासाठी 37 धाबांची गरज आहे. 37 रिक्वायर्ड. प्रफुल्ल पवार नवीन फलंदाज. विनय काताडे गोलंदाजी मार्कवर. थोडासा धीम्या गतीनं आला हा चेंडू आणि ओळखताच आला नाही. प्रफुल्लला डॉट बॉल. बॅट शॉट आधीच कनेक्ट करून मोकळा झाला होता. त्यानंतर थोडासा धीमा गतीनं चेंडू निघाला होता. चांगलं व्हेरिएशन पाहायला मिळालं. गतीमध्ये सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये गोलंदाजांना करता आली पाहिजे, तरच गोलंदाज या फॉर्मॅटमध्ये मात्र यशस्वी होऊ शकतात. राऊंड स्टंप्स खोलवर टप्प्याचा बॉल. यष्टीरक्षक चकलाय. बॉल लॉंग स्टॉप निघालाय. सरळ सीमा रेषेच्या पलीकडे मिळतील 4 धावा 22च्या स्वरूपात. फलकावर इकडे एखाद्या मोठ्या स्ट्रोक साठी जावं लागेल फलंदाजाला. ऑन साइडला वळवलंय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. सिंगल फक्त मिळेल. 21 धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र जाऊन पोहोचते ती 48 या आकड्यावर. इकडे 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि गरज आहे शेवटच्या ओव्हरमध्ये 32 धावांची. पाचवं आणि अंतिम षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर संजय भोईर यांचे सुपुत्र राहुल भोईर. पाताळ संघाचे दिग्गज खेळाडू स्वर्गीय संजय भोईर आणि त्यांचे सुपुत्र येतात गोलंदाजीसाठी. मघाशी आपण पास्कर यांचे सुपुत्र जयेश भोईर यांना पाहिलं. त्यानंतर चंद्रकांत भोईर यांच्या सुपुत्रांना सुद्धा पाहिलं आपण. संदेश चांगला टप्पा होता. यावेळेस मात्र टावकरी हाताचा गोलंदाज आहे. अचूकता. परवाच्या दिवशी सुद्धा चांगली बॉलिंग केली होती या गोलंदाजानं. राहुल भोईर. आता हे लक्ष मात्र कठीण होत असताना सुरुवातीला 3 फलंदाज शून्यावर बाद झाले होते. इकडेच कच खाली मित्र म्हणेन. आणि या फलंदाजांनी जर थोडस या मॅच मध्ये सहकार्य केलं असतं, थोडंसं विजयाच्या समीप जाता आला असतं. व्हाईट बॉलचा इशारा पंचांचा. एक अतिरिक्त रन. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 80 धावांचे टार्गेट. या धावा कुठेतरी कमी व्हायला हव्या होत्या गोलंदाज, परंतु इकडे 50 धावा धावफलकावर.
80चा पाठला करत असताना इकडे बरोबर 30 धावांची गरज आहे. 5 चेंडू आणि 30 धावा. आणि त्याच्यामधला पहिला आलाय, स्क्वेअर लेगच्या वरतून उडवलाय. शॉट ऑफ लेंथ होता राहुलचा आणि त्याला मात्र पूलचा फटका, जाईल सीमा पार. षटकार. अब तक 56, परंतु अजूनही 24 करायच्यात. 4 षटकार मारावे लागतील. एक मोठा ऐतिहासिक विजय मिळवून द्यायचा असेल तर इकडे प्रयत्न करावे लागतील महेश पाटीलला. अजूनही राहुल भोईर टेन्शन थोडंसं त्याच्या चेहऱ्यावर सुद्धा असेल, परंतु एक असा चेंडू टाकायचा ज्याच्यावर षटकार येणार नाही. त्यानंतर मात्र मॅच सेव्ह होईल. पाहूया, अजूनही मॅच जिवंत आहे. पुन्हा एकदा ज्यावेळेस अडवा पॅटनं, परंतु हा फटका मात्र आतमध्ये आहे. सुटकेचा निश्वास टाकेल आता मात्र सचिन लहाने सुद्धा. फलंदाज होईल बाद. धक्का लागलाय महेश पाटीलच्या स्वरूपामध्ये. आता मात्र हे अंतर अशक्य प्राय होत असताना शेवटचे 3 चेंडूंचा खेळ बाकी. 24 धावांची आवश्यकता. आता मात्र अशक्य प्रा अशी गोष्ट राहिले या टीमसाठी. सुरुवातीचे 3 फलंदाज शून्यावर बाद झाले होते. हा चेंडू पायावर जाऊन आदळला. इकडे पाहूया, एक धाव कंप्लीट होत असताना एकेरी धाबेच्या बरोबरीनं टीमची टोटल मात्र पुढे सरकेल. एजन टेकन आउटसाइड एज आणि यष्टीरक्षकाने घेतला झेल. फलंदाज होईल बाद. 8वा धक्का. यशन साई समर्थ खानावलेला. आणि खानावले संघाच्या समर्थकांनी आता मात्र मैदानामधून काढता पाय घेतलाय. खेळाडू कक्ष सुद्धा रिकामा झालाय. त्यांना कळून चुकलंय. आपल्या शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये झालेल्या चुका चांगल्याच अंगलट आल्यात. अन्यथा इकडे वेगळा रिझल्ट पाहायला मिळाला असता या मॅच मध्ये. फॉर्मॅलिटीज कंप्लीट करतील. इकडे मात्र बॉल उंच उडालाय. झेलसाठी प्रयत्न केले जातात आणि आणखीन एक विकेट राहुल भोईरच्या नावावर. आणि हा सामना मात्र जिंकलाय मोठ्या फरकानं. IIC जर्मन भिंगारवाडी संघ 40गाव प्रीमियर लीगच्या सुपर 6 मध्ये दाखल होणारा 6वा संघ उद्या दुसरा सामना खेळेल साहिल ट्रान्सपोर्ट संघाच्या विरोधामध्ये. अभिनंदन सचिन लाने अँड जर्मन भिंगारवाडी IIC टीम.